हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज आहे साखर चौथचा कार्यक्रम आणि संकष्ट चतुर्थी. तर आज आमच्या आईने आम्हाला त्यांच्या घरी पूजाला बोलवलं आहे. तर आणि त्यांच्या घरी आम्हाला आज जेवायचं आमंत्रण पण दिलं आहे. आता तुम्हाला डायरेक्ट मी भेटतो त्यांच्या बिल्डिंगमध्ये. तर गाईज, आता आम्ही आलो माझ्या आईकडे. तर ही आहे माझी आई. तेव्हा मी 2.5 वर्षाचा होतो, तेव्हापासून माझी मम्मी कामाला जायची. तेव्हापासून मी इथेच या आईकडे. आणि आता मी आहे 9 वर्षाचा. आतापर्यंत पण मी ह्याच आईकडे राहतो. तर ही आहे माझी सर्व काळजी घेते, मला डब्बा भरते, मला भरवते. तर ही आहे माझी आई. तर तुम्हाला आता मी डायरेक्ट भेटतो टेरेसवर. आणि ही आहे माझी दुसरी आई. ही पण माझी खूप काळजी घेते. टेरेसवरती साखर चौथच्या पूजेसाठी. तर तुम्हाला आता डायरेक्ट मी भेटतो साखर चौथच्या पूजेला. तर गाईज, आता तुम्ही इथे बघू शकता साखर चौथच्या पूजेची तयारी चालू आहे. गाईज, आता तुम्ही इथे बघू शकता साखर चौथच्या पूजेची तयारी चालू आहे. तर गाईज, हे आहेत बाबा आणि ही आहे भक्ती दीदी आणि ही आहे दृष्टी. ही आहे आदित्याची मम्मी. हा आहे करण दादा आणि तो तनिष दादा.
आहेत प्राजक्ता मामी आणि सावी आणि ही आहे आराध्या. मी बसले जेवायला तर तुम्ही बघू शकता आईने काय काय जेवायला बनवलंय. भात, पनीर, भेंडी, मोदक आणि पापड. तर गाईज आता आमची साखर चौथची पूजा झाली आणि आमचं आता जेवण पण करून झाले. तर आजचा ब्लॉग मी इथे सेंड करतो. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा. बाय बाय, बाय बाय, गुड नाईट. आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो. जय शिवराय.